टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। त्या पद्धतीने आपल्याला यावर्षी टार्गेट करायचं आहे. आपण ते टार्गेट करू आणि चांगली बिल्डिंग अशी उभी करू. असं वाटत नाही की आपण आता पोलीस स्टेशनमध्ये आलो, एखाद्या चांगल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आलं असं वाटतं. ते येणारा गुन्हेगार सुद्धा विचार करेल की आपण त्याच्याला चुकून आलो. म्हणजे जे चांगल्या पद्धतीचे बिल्डिंगमध्ये आलो त्यालाही वाटेल नाही बाबा आपण काही काम नाही केलं पाहिजे. म्हणून एक सुंदर काम या ठिकाणी झालं. बरेच कामं आमच्या आयुष्यामध्ये होतात, मंत्री झालो, आमदार झालो, आम्ही बरेच कामं झालं. ही बिल्डिंग 100 वर्ष राहील तोपर्यंत आमचंही नाव या बिल्डिंगवर राहील की एक पालकमंत्री होते, एक SP होते की त्यांच्या काळामध्ये अशी बिल्डिंग उभी राहिली, त्यांनी ही काम केलं. माणूस हा नावाकरता करतो, कोणी माणूस असतात आणि ते काम करण्याचा 100% प्रयत्न केलाय. आणि पोलीस डिपार्टमेंटचे नेहमी आमचा संपर्क आलाय. तरी मी पोलिसाचा बोलला नसतो तरी मला लहानपण अरे काका हे पॅन्डेट पोलीस ज्यावेळेस होते तेव्हा PSI होते, त्यांच्याकडे मला आमचा मोठा झाला. त्यावेळेस तो फेडरलमध्ये आलो जातो 4 पॅन्डेट पोलीसच्या टायमाला PSI म्हणजे काय तेव्हा फार उभा होता. तालुका स्तरावर भडगाव तालुक्याला माझे काका PSI 5 वर्ष होते. मी भडगावला 5 शिकलो. सावगाव, पैसपूर, चाळीसगाव, मुक्ताईनगर सगळे पोलीस स्टेशन त्यांनी केले. त्यांच्यावर त्यांची भरती झाली की पण जायचं. आणि पोलिसाची पोरगी बायको आहे, एक साला पोलीस आहे. पोलिसांची आयुष्यामध्ये काय संबंध आलाय आणि राजकारणामध्ये पोलिसांची फार मदत मला आयुष्यामध्ये झाली. त्यामुळे आज या पदावरती जाऊन होतो. मला तरी असं वाटतं की त्या पोलीस वर्गाचं मी काम करू शकतोय. मी त्याबद्दल स्वतःला बाकीच्या साहेबांना खात्री देतो की अजून काही वाहन लागतील त्यांनी सांगितलं तर आम्हालाही वाईट वाटतं. हे 8 लाखाच्या गाडीत फिरतात आणि जुबाई गाडी 8 लाखाची गाडी. आता कलेक्टर माणसाने 8 लाखाची गाडी कसं गाड्या खेड्यात पडवली नाही. ती गाडी तापली तिथे ग्राउंड क्लिअरच नाही तिला. यांची गाडी अशी आहे चालले माहिती गाडी ट्रेड येतो. आता मी मध्ये फिरतो माझी पुरा सीट काय झालं पण तिच्यावर महाराष्ट्र शासन आहे. हे सबसे बडा रुबाब आहे. नाक्यावर तुम्ही पर्सनली गाडी गेली तरी सुटत नाही, पण आपली गाडी गेली तर काही मिनिटं सुटली. हा शासनाचा एक रुबाब आहे, प्रोटोकॉल आहे, ती एक शान आहे. त्यामुळे त्या गाडीचं एक महत्वच वेगळं असतं. त्यामुळे SP साहेबांना त्यांनी ते खरंय की नाहीला देतात ना गाडी म्हणजे त्या SP वाटल्या पाहिजे त्या गाडीत जाता येतं. आणि योगायोगाची बॉडी कोणत्या गाडीतून त्यामुळे चांगली गाडी त्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न केला. याच्याकरता आम्हाला शासनाकडून खास परवानगी आणावी. कलेक्टर साहेबांना पण आम्ही सांगितले की तुम्ही आता वाहनाचं काम ते म्हणजे आता त्यांना पुढे वाहनाकडे जायचं असं एक सुंदर कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहू शकलो. आज आषाढी एकादशी एक पवित्र दिवशी साहेब म्हणले की अर्जंट केलं आपण. साहेब असा दिवस निवडला की तो महाराष्ट्राकरता सगळ्यात पवित्र दिवस आणि देशाकरता सगळ्यात पवित्र दिवस आहे. आज आषाढी एकादशी आहे आणि त्या पवित्र दिवशी त्या दिवशी आषाढी आहे. त्या दिवशी आम्ही रामानंद पोलीस स्टेशनचं उद्घाटन केलं होतं याची आठवण आम्हाला कायम राहील. त्यामुळे ठरवून काम केलं असतं तर कदाचित झालं नसतं. न ठरवता हे काम झालं ते एकदम योग्य झालं असं मला वाटतं. सगळे आमदार खासदारमध्ये कोणी मुंबईत आहे कोणी इकडे तिकडे त्यांच्यातर्फे मी शुभेच्छा देतो पालकमंत्री म्हणून. आणि इथे जे आलेले आहेत त्यांना सगळ्यांना विनंती करतो पोलीस स्टेशन पहा इथे येऊ नका असं काम आपण सगळ्यांनी करावं. जय हिंद जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.